आता आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे. वाट कशाची पाहताय? तर पटकन ही बर्फी बनवा आणि खा. तोंडात टाकताच विरघळणारी आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे. कमी मेहनत आणि खायला एकदम टेस्टी अशी ओल्या नारळाची आणि आंब्याची बर्फी आहे. चला तर मग आपण बनवायला घेऊया. त्यासाठी मी मीडियम साईजचे 2 आंबे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून आपण वरची साल काढून घेऊया. आंबे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, असं काही नाही, फक्त थोडे पिकलेले असायला हवेत. त्यानंतर आपण दोन्ही आंब्याच्या फोडी करून मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यामध्ये साखर टाकून आपण परत एकदा फिरवून घेऊ. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हा आंब्याचा पल्प आपण बाजूला काढून त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी 1 वाटी ओल्या नारळाच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ते वरचं कवर काढून घेतलेलं आहे. त्या फोडी मी मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत. थोडं बारीक वाटून घ्या. मी 2 चमचे पाणी टाकून त्या वाटून घेतलेल्या आहेत. बर्फी खाताना तोंडात येऊ नये तुकडे म्हणून आपण एकदम बारीक वाटून घ्यायला पाहिजे. हे मिश्रण मी 2 ते 3 मिनिट गॅसवर परतून घेतलेलं आहे. थोडंसं त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत, कोरडं होईपर्यंत. त्यानंतर आपण आंब्याचा पल्प टाकू आणि ते परतून घेऊ. आंब्याचा पल्प टाकल्याच्या नंतर परत ते पातळ होतं, कारण त्यामध्ये साखर असल्यामुळे ती विरघळते आणि थोडं पातळ होतं. तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. त्याला थोडंसं घट्ट होऊ देऊ आपण आणि त्यामध्ये खवा टाकून घेऊ. खवा अंदाजे 150 ग्रॅम असेल. खवा टाकल्याच्या नंतर आपण त्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं. ते थोडंसं घट्ट होते तोपर्यंत परतून घेऊ. खवा त्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आपण थोड्या वेळाने 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. ते थोडं कढईला चिपकत नाही आणि कलर चांगला येते त्याच्यामुळे, म्हणून 1 चमचा, फक्त 1च चमचा टाकायचा. तुम्ही बघू शकता मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आणि हळूहळू ते कढईला सोडत आहे. तिथंपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. त्यानंतर आपण डिशला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊ आणि ते मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घेऊया. हळूहळू आपण त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि मग ते 20 ते 25 मिनिट आपण थंड करायला ठेवून त्याच्या वड्या पाडून घेऊ. ही बर्फी खायला एवढी छान लागते ना, आणि लहान मुलांना तर खूप आवडते. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघू शकता तुम्ही किती छान वड्या पडलेल्या आहेत. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडतात का ते मला नक्की सांगा. आवडत असतील तर करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.